नाशिक शहरामध्ये सतत होणाऱ्या द्वारका सर्कलच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जे सर्कल होतं, या सर्कलमुळे या संपूर्ण द्वारका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती। त्यामुळे आता मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक दिवसांपासून जो पाठपुरावा केला होता, नाशिक महानगरपालिका असेल, शहर वाहतूक पोलीस असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, यांना अनेक दिवसांपासून पत्रव्यवहार केला होता। त्यानंतर आता नाशिकमधील हे द्वारका सर्कल हटवण्यासाठी या ठिकाणी काम सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या हज अलीच्या धर्तीवर या ठिकाणी जी संपूर्ण वाहतूक कोंडीचा प्रश्न होता तो मोठ्या प्रमाणात वाढत होता। त्यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर ते आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक शहरामध्ये महत्त्वाचा हा भाग आहे आणि या द्वारका सर्कलच्या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे वाहतूक कोंडीचा प्रश्न नाशिककरांना भेडसावत होता आणि त्यानंतर आपण जर बघतोय तर हे द्वारका सर्कल आता हटवण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी लवकरच सिग्नल यंत्रणा ही ती कार्यान्वित केली जाणार आहे। त्यामुळे नाशिक शहरामधील वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो देखील आता मार्गी लागणार आहे। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील हा वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत होता आणि तो देखील आता मार्गी लागणार असल्याचं पाहायला मिळते। एकूणच नाशिक शहरातील द्वारका सर्कल या ठिकाणी हे हटवण्याचं काम सुरू आहे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे कामं महत्त्वाचे होते ते आता काही प्रमाणात सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेचा शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।